बेटा, पान टपरी में गुटखा मावा मत रखना, वरना भाई दूध में पानी मत डालना, वरना होटल में एक्सपायरी फूड मत बेचना, वरना अरे लेकिन वरना क्या, वरना मुंडे साहब आ जाएंगे. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. सध्या महाराष्ट्रात एकच नाव ट्रेंडिंग मध्ये आहे, तुकाराम मुंढे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे. काय आहे या नावाची दहशत आणि काय आहे या नावाचा धाक. लय झाक. पान टपरीवाला पण घाबरलाय आणि 5 स्टार हॉटेलचा शेफ सुद्धा घाबरलाय. पान टपरीवाल्यापासून दूध विक्री करणाऱ्यांपर्यंत आणि औषध विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत का पसरलीये या नावाची दहशत. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बेटा, पान टपरी में गुटखा मावा मत रखना, वरना मुंडे साहब आ जाएंगे. हे तुकाराम मुंडे आहेत तरी कोण? अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त. पण आजकाल त्यांना लोक काय म्हणतात माहितीये? एफडीएचे सिंघम. मुंडेंची छापा मारण्याची स्टाईल, कारवाई करण्याची पद्धत सारं काही एकदम हटके. सकाळी 5 ला मार्केट, रात्री 12 ला हॉटेलवर धाड. रविवार सुद्धा सोडत नाहीत. नो फोन, नो वॉर्निंग, डायरेक्ट ऍक्शन. सध्या सोशल मीडियावर 4 डायलॉग जाम फेमस झालेत. तुकाराम मुंडेंचा धाक, सोशल मीडियावरील फेमस डायलॉग. बेटा, पान टपरी में गुटखा मावा मत रखो, वरना मुंडे साहब आ जाएंगे. भाई, दूध में पानी मत मिलाना, वरना मुंडे साहब आ जाएंगे. होटल वालों, एक्सपायरी तिल से फ्राई मत करना, वरना मुंडे साहब आ जाएंगे. बिना लायसेंस हॉटेल मत चलाना, वरना मुंडे साहब आ जाएंगे. मुंड्यांच्या या बेधडक कारवाईचा रिझल्ट काय माहिती आहे? सगळ्यांनी आपले लायसेन्स चक्क भिंतीवर लावलेत. याला म्हणतात दहशत. आता गेल्या काही महिन्यांमध्ये मुंडे साहेबांनी काय काय केलंय ऐकाच. मुंडे साहेबांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेली कारवाई. टपरी आणि पान दुकान. नाशिक, पुणे, मुंबईत गुटखा मावावर धाड. कोट्यवधींचा माल जप्त. टपरीवाल्यांचा नवा नियम, पहिले सीसीटीव्ही चेक करो, फिर गुटखा निकालो. म्हणजे आधी आजूबाजूला बघा. सीसीटीव्ही कॅमेरा तर सुरू नाही ना, पोलीस एफडीएचे लोक तर जवळ नाहीत ना, मग हळूच माल बाहेर काढायचा. कारण एकच, मुंडे साहेबांची दहशत. दूध आणि पनीर माफिया. दुधात डिटर्जंट, पनीरमध्ये केमिकल, हजारो लिटर दूध आणि टनभर पनीर रस्त्यावर ओतला. डेअरीवाल्यांची तर झोपच उडाली. हॉटेल आणि रेस्टॉरंट, 5 स्टार ते झोपडपट्टी धाबा. किचन मध्ये उंदीर, एक्सपायरी मसाला, घाणेरडं तेल, थेट सील. काही मोठ्या हॉटेल्सना लाखोंचा दंड, तर काही हॉटेल्सना टाळं. मेडिकल, एक्सपायरी कॅप्सूल, विना बिल इंजेक्शन, मेडिकल दुकानं पण सील. एकाच वाक्यात सांगू का? खाण्यात भेसळ केली तर खैर नाही, कारण चुकीला माफी नाही. मुंडे साहेबांची एवढी दहशत का आणि त्यावर पब्लिक काय म्हणते ऐकूयात. गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कुणीतरी नाव, पक्ष, मोठा छोटा हे काहीही न पाहता कारवाई केली. त्यामुळे जाम खुश झालीये पब्लिक. एकच म्हणते, थँक्यू मुंडे साहेब. थोडक्यात काय, तर चांगल्या व्यापाऱ्याला मुंडे साहेबांपासून अजिबात धोका नाही, पण जो आपल्याला भेसळ खाऊ घालेल त्याचं काही खरं नाही. कारण मुंडे साहेबांची दहशत कशी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. बेटा, पान टपरी में गुटखा मावा मत रखना, वरना भाई दूध में पानी मत डालना, वरना होटल में एक्सपायरी फूड मत बेचना, वरना अरे लेकिन वरना क्या, वरना मुंडे साहब आ जाएंगे. पाहत रहा एलएस मराठी.